नांदेड जिल्हा संघटनेचा जिल्हा सचिव संजय मोठे पाटील, मी आपणास सांगू इच्छितो की आज देशातील 12.5 लाख केमिस्ट पूर्ण दुकाने बंद आहेत। ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात आमची पुढील दिशा, आंदोलनाची पुढील दिशा आज जर शासनाने दखल घेतली नाही तर लवकरच माननीय माजी आमदार जगन्नाथरावजी शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटना यांच्या सूचनेनुसार पुढील आंदोलनाची दिशा आम्ही लवकरच ठरवणार आहेत। मित्रांनो, आज अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचं ऑनलाईन फार्मसी व बेकायदेशीर औषधी विक्री विरुद्ध बंद पुकारण्यात आलेला आहे। मुळात मद्रास हायकोर्ट आणि दिल्ली हायकोर्टनं ह्या ऑनलाईन औषधीवर बंदी घातलेली आहे, तरी केंद्र शासनाने अजून ऑनलाईन फार्मसी हे बंद केलेली नाही व आम्ही मागच्या 1 वर्षापासून ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या मार्फत भारतीय सरकारला ऑनलाईन फार्मसी बंद करावी हे विनंती करत आहोत व आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही म्हणून आम्ही हा बंद पुकारण्यात आलेला आहे। जवळपास महाराष्ट्रातील 1,30,000, मराठवाड्यातील 40,000 व भारतात 12.5 लाख केमिस्ट दुकानं आहेत आणि या दुकानाच्या भरोशावर जीविका जगणारे जवळपास 5.5 कोटी लोक आहेत आणि या 5.5 कोटी लोकांच्या पोटावर आता गदा आलेली आहे ऑनलाईन फार्मसीच्या मार्फत। तर ही ऑनलाईन फार्मसी बंद व्हावी आणि जगात कोणत्याही देशात ऑनलाईन फार्मसी हे बेकायदेशीर आहे। फक्त भारतातच हे ऑनलाईन फार्मसी चालू आहे, जगात कुठंच ऑनलाईन फार्मसी नाही। आणि ऑनलाईन फार्मसी विरुद्ध याच्यासाठी बंद पुकारलं आहे की नशेच्या गोळ्या फार प्रमाणात विकतात। मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे मागच्या 1 वर्षात नांदेडला ह्या नशेच्या गोळ्यात नशेच्या विरुद्ध किती खून झालेत आणि बेगुन्हा लोक मेलेत आणि गुन्हेगारी वाढलेली आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीला आळा घालावा अशी आमची विनंती आहे। तर मी आपल्यामार्फत व आमच्या 12 लाख केमिस्टांच्या मार्फत मी केंद्र सरकारला विनंती करतो की आपण ही ऑनलाईन फार्मसी बंद करावी अशी आमची विनंती।